महानगरपालिकेच्या निवडणुका तारखा ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत आणि त्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागलेला आहे. छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर गेले अनेक वर्ष शिवसेनेचा भगवा महानगरपालिकेवर फडकलेला आहे आणि यात महत्वाची भूमिका खैरेंची नेहमी राहिलेली आहे. खैरे साहेब, अनेक तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुका बघितल्या आणि त्या विजयाचा झेंडा फडकवण्यात तुमची महत्वाची भूमिका. या निवडणुकीत काय परिस्थिती आहे? कुणाचा विजयाचा झेंडा महानगरपालिकेवर? महानगरपालिका कशी आणायची हे आम्हाला माहिती आहे आणि आम्ही ती आणणार. कारण हा जो गड आहे तो शिवसेना मान्य बाळासाहेब ठाकरेंचा गड आहे आणि आता उद्धवसाहेबांचा गड आहे. आता एकतर मी या शहराचं उदाहरण सांगतो. ज्याने ज्याने गद्दारी केली असेल त्यांना लोक मतदान करत नाही. म्हणजे आत्ता महानगरपालिकेत त्याचं उदाहरण मी सांगतो की 1987ला आम्ही जेव्हा नगरसेवक झालो, 15 नगरसेवक फुटले होते. फुटल्यानंतर तुम्हाला सांगतो की माझी पहिली विधानसभेची निवडणूक आली 1990ला. तर मला त्यांना जे मतं मिळाली त्याच्यापेक्षा 4-4, 5-5 पटीने मला जास्त मतं मिळाले. म्हणजे त्याचा अर्थ असा की यांना लोकांनी भाव दिला नाही, लोकांनी यांना ॲक्सेप्ट केलं नाही. हे उदाहरण नंतर पण झालं आणि म्हणून अशा अनेक वेळेस झालं. आणि म्हणून आज जर पाहिलं तर तुम्हाला मी सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच हा गड राहील. पण गेल्या वेळेसपर्यंत शिवसेना एकत्र होती. आता शिवसेनेचे दोन भाग झाले. एक शिवसेना सत्तेत आहे, तुम्ही विरोधात आहे. अनेक लोक तुम्हाला सोडून गेलेले आहेत. म्हणजे कित्येक तरी माजी महापौर सोडून गेले. अशा वेळेस हा बालेकिल्ला कसा कायम ठेवणार? नाही, मी सांगतो ना तुम्हाला, मागे छगनराव भुजबळ साहेब जे फुटले होते 15 आमदारांना घेऊन, त्यांना सत्ताच आली, आमची सत्ता आली. आणि छगनराव भुजबळांना सुद्धा एक कार्यकर्त्याने पाडला, म्हणजे आमचे बाळानाना गावकर त्यांनी पाडलं. हे असं शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी जे सोडून गेले असतील त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी लोक परत जास्त संख्येने जिद्दीने काम करतात. नाही, शिवसेना पाहिजे. बाळासाहेबांवर, ठाकरे परिवारावर, म्हणजेच त्या ठिकाणी उद्धव साहेबांवर जे लोकांचं प्रेम आहे त्या प्रेमापोटी त्या ठिकाणी निश्चितच सांगतो तुम्हाला मी की लोक परत एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटालाच शिवसेनेवर मतदान करतात. बरं. निवडणूक महाविकास आघाडीत एकत्र लढली जाणार, स्वबळावर लढणार तशी नाही, काही आता नाही, आमची जी प्रक्रिया चालू आहे सगळे. आज पण आम्ही दिवसभर बसलो होतो आणि आता त्या दृष्टिकोनातून आता कुठे कसं काय वाढ, कोणत्या कोणतं प्राबल्य कुठे जास्त आहे, आमचं प्राबल्य कुठं जे जे असं असेल ते आम्हाला मिळालं पाहिजे. बाकीच्या इतरांचं असेल तर त्यांना तसं मिळालं पाहिजे, असं ती भूमिका आहे. त्या भूमिकेतून एकच मात्र आम्ही सगळं महाविकास आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी असं ठरवलं आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून येणारा कॅन्डिडेट आपल्याला द्यायचा. बरं. तो दरवेळेस निवडणुकीत तुम्ही हिरव्या सापाला ठेचायचं असं तुमचं वक्तव्य असतं आणि ते चर्चेत असतं महाराष्ट्रभर. आता या निवडणुकीत मात्र ज्यांना तुम्ही हिरवं साप म्हणायचे ते एमआयएम, आता इम्तियाज जलील म्हणाले की महाविकास आघाडीतून मोठ्या पक्षाने मला प्रस्ताव दिलाय ना, मी ते फेटाळून लावलाय. सोबत येण्यासाठी महाविकास आघाडी माझ्यासोबत तयार आहे. नाही, आम्ही कधीही इम्तियाज जलील सारख्या एमआयएमच्या हिरव्या लोकांना त्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं नाही असं आम्ही ठरवलेलं आहे. काय घ्यायचं? आमच्याकडे नाही का? आमच्याकडे आहे चांगले. आणि मग जिथं जर पाहिलं तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगतो की आत्ताही लोक त्या ठिकाणी आम्हाला ॲक्सेप्ट का करतात का आम्ही भगव्याचं म्हणजे हिंदुत्वाचं जोश आमच्यामध्ये आहे ते दाखवलं. परंतु इथे या महाविकास आघाडी च्या टक्कर देण्यासाठी ही काही महायुती इतकी सक्षम नाही आहे. जरी आमचे बरेच आमदार गेले असतील, बरेच आमचे नगरसेवक गेले असतील, हे गेले असतील, पण तुम्हाला सांगतो की मी परत एकदा सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये गद्दारी या शहराला मान्य नाही. गद्दारांना त्या ठिकाणी माफ करत नाही. या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी गद्दारीच केलेली आहे. म्हणून गद्दारांना कधी घ्यायचं पण नाही आणि त्याला गाडायचं. तुम्ही जायला तयार नाही. गद्दारांना गाडायचं ही भूमिका या शहराची आहे. त्याप्रमाणे आमचा विजय होणार. नाही, तुम्ही तयार ना, साहजिक तुमचा प्रस्ताव नसणारा शिवसेनेचा. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही लोक इच्छुक आहे आणि ते भेटले देखील त्यांना. तर मी माझ्या त्या मित्रांना सांगितलं, तुम्हाला कळत कसं नाहीये काँग्रेसवाल्यांना तुमची मुस्लिम जे हे होती मतं, ते तुमचे मुस्लिम मतं निघून गेले. या तुम्ही एमआयएमला त्या ठिकाणी दूर करा ना. आणि ते एमआयएमचे मतं आता एमआयएमला लोक मानत नाही मुस्लिम मतं, मुस्लिम समाज. म्हणून जी तुमची वोट बँक होती ती परत तुम्ही मिळवा ना. कारण तुमच्या नगरसेवकांनी पण चांगलं काम केलं होतं त्यावेळेस मुस्लिम समाजामध्ये. म्हणून मुस्लिम समाजांनी ॲक्सेप्ट केलेलं तुम्हाला, तर तुम्ही ते का सोडता आणि कशाला यांना बोलून डोक्यावर बसवता?
बरं, भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू झालेला आहे की मोठा भाऊ छोटा भाऊ कोण. भाजप म्हणते आम्ही मोठा भाऊ, तर दुसरीकडे शिवसेना म्हणते म्हणजे शिंदेची शिवसेना की असे सर्वेवरून भाऊ कसं ठरवतात. म्हणजे नाही निवडणुकीच्या आधीच वाद सुरू नाही नाही, ते निवडणुकीच्या आधी वाद सुरू झाला, मग तो देवेंद्र भाऊ त्या ठिकाणी समजून सांगतात लोकांना. परंतु प्रत्यक्षात आता यांची युती जरी झाली असेल हम्म. तरी आता प्रत्येक मतदार प्रभागामध्ये जर समजा यांचे 10 उमेदवार असतील, त्यांचे 20 असतील, मिळणार एका प्रभागात 4 लोकांनाच हो. उमेदवारी देणार. ते 4 लोकांना उमेदवारी दिल्यानंतर बाकीचे 20 असतील तर 16 लोक तर अगेन्स्ट जातील ना. ते तुमच्याकडे येतील का? नाही, ते आमच्याकडे आले तर पाहू ते काय करायचं ते उद्धवसाहेब ठरवतील. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला एकच सांगतो की ही बंडखोरी खूप होणार. नक्कीच. हे होते चंद्रकांत खैरे आणि या निवडणुकीत देखील भाजप आणि शिवसेनेचा पराभव आम्ही करू आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचा विजयाचा पताका झेंडा या महानगरपालिकेवर फडकवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजी.